नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल बटाट्यावरती हे कसले लाडू ठेवून, पण ही रेसिपी अगदी छान आगळी वेगळी आहे बरं का. आणि एकदा नक्कीच करून पाहणार, पटकन होणार आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा 8-9 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, मोठभर कोथिंबीर, अर्धी वाटी इतकी बारीक शेव घेतले. अगदी जाडी गाठी शेव घेतला तरीसुद्धा चालेल. भाजलेल्या दाण्याचं कूट, 1 चमचा इतकं तीळ, अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच लाल तिखट, पाव चमच इतकी हळद आणि अर्धा चमच जिरेसुद्धा घाला बरं का. याच्यामध्ये मी घातलेलेच आहेत, पण इथे पुढे घातले होते बरं का. म्हणजेच की मिक्सरला बारीक करत असताना आठवणीत आल्यावर घातले होते. त्याचबरोबर चवीनुसार अर्धा चमच मीठ, पाव चमच इतकं हिंग, 1 चमच आमचूर पावडर घातलेला आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा पिळू शकता आणि मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं. बघा अगदी मस्त इथं असं आपलं हे सारण तयार झालं बरं का. आता एका डिशमध्ये आपण हे सारण काढून घेऊयात. आता भाजलेलं मी दाण्याचं कूट घातलं. ह्याच्याऐवजी तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे असतील ते सुद्धा घालू शकता. म्हणजे मिक्सरला वाटत असताना बारीक होतीलच, पण माझ्याकडे तयार दाण्याचं कूट होतं, मग मी तेच घातलं बरं का. आणि शेव कुठलीही तुम्ही गाठी शेव किंवा आपली शेवभाजी करण्यासाठी जी शेव असते ती वापरू शकता. आता आपल्याला काय करायचे, ह्याचे छोटे छोटे ना लाडू वळून घ्यायचे आहेत बरं का. जे छोटे छोटे ह्या सारणाचे लाडू बांधायचे आहेत बरं का. आता हे सारण भरून ना तुम्ही पराठासुद्धा करू शकता. खरंच खूप छान होतो. ह्याच्या अगोदर मी दाखवलेलं सुद्धा आहे. म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर वापरायची, कोथिंबीरीचा पराठा तयार होतो. आणि तो पराठा ना दहीसोबत खायला एक नंबर भन्नाट लागतो बरं का. म्हणजे तुम्हाला अधूनमधून आठवण आली ना नक्कीच करणार, तो इतका छान जबरदस्त होतो. आता बघा छोटे छोटे असे गोळे करून झालेत, बाजूला ठेवूयात. आता एका भांड्यामध्ये ना 1 कप इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे. थोडंसं चवीसाठी 1 पाव चमच इतकं मीठ. आता आपण बेसन घेतलं त्याच्यासाठी का नाही थोडासाच ओवा हातावरती चोळून घालायचा. पाव कप इतकं तांदळाचं पीठ आणि 1 कप पाणी घेतलं. त्याच्यातलं थोडं थोडं करून ना सैलसर असं जरा मिश्रण करूयात. अगदी आपण बटाट्याच्या चकत्या करून बटाट्याची भजी कशी करतो त्याच्यासाठी आपण बेसनचं मिश्रण कसं करतो अगदी तसंच ठेवायचं आहे बरं का. अगदी आजचा आपला पदार्थसुद्धा थोडाफार तसाच असणार आहे, फक्त थोडासा वेगळा. पाणी एकदम घालायचं नाही बरं का, थोडं थोडं करून घालायचं, नाहीतर हे मिश्रण पातळ होईल. पातळ आपल्याला बिलकुलसुद्धा करायचं नाही. आपण तांदळाचं पीठ वापरलं ना हलका कुरकुरीतपणा येतो ना, म्हणून तांदळाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता बरं का, चव छान येते. आणि बघा हे बेसनचं मिश्रण ह्या टाईपचं झालं आहे. गुठळ्या बिलकुलसुद्धा होऊ द्यायचं नाही, मिक्सरने छान प्रकारे फेटून घ्यायचं. आता तयार बेसनचं मिश्रण हे अगोदर करायचं, म्हणजे कसं ना चांगल्या प्रकारे भिजलं जातं. 1 कपमधलं बघा पाव कप इतकं पाणी उरलं आहे, म्हणजे पाऊण कप इतकं पाणी लागलं आहे. आता बघा इथं मोठ्या भांड्यात एक पाणी घेतलेलं आहे बरं का, साधारण 1-1.5 ग्लास इतकं. आणि 2 बटाटे घेतले, छान गोल गरगरीत अशी बटाटे घ्यायची. आता बटाट्याच्या वरची साल काढायची नाहीत. आपण वेपर्स कसे करतो का नाही तसे आता बटाटे आपल्याला करून घ्यायचे. जसं की आपण बटाट्याची भजी करत असताना बघा कशा अशा चकत्या करून घेतो, पातळ, अगदी जास्त पातळ आणि जाड ठेवायच्या नाहीत, अशा मध्यमच ठेवायच्या, अशा करून घ्यायच्या. एक मोठा बटाटा असेल तर एकाच्याच बटाट्याच्या चकत्या केल्या तरीसुद्धा चालेल, भरपूर अशा होतात बरं का. इथं मी 2 बटाट्याच्या केल्यात. आता बघा अगदी छान गोल गरगरीत झाल्यात. आता हे धुवून नाही ह्याच्यावरचं पाणी काढून टाकलं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ह्या बटाट्याच्या चकत्या ठेवायच्या आहेत बरं का. त्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे का नाही लाल पडत नाहीत, म्हणून अशा पाण्यामध्ये ठेवायच्या. आता काय करायचं, एक एक करून चकत्या ना अशा आपण एका ताटावरती काढून घेऊयात. आणि जे आहे ना बटाट्याचं ते हाताने असं आपण झाडून घ्यायचं, म्हणजे हलकं निथळून घ्यायचं. बटाटा कोरडा किंवा पुसून घेण्याची गरज नाही बरं का, हलका ओलसर असेल तरीसुद्धा चालेल. आता बघा हे छोटे छोटे आपण लाडू केले ना ते ठेवून घ्यायचे आहेत, पण हे लाडू जरा मोठे झाले आणि आपल्या बटाट्याच्या चकत्या आहेत ना त्या जरा छोटे आहेत बघा. म्हणून आता इथं मी काय करत असेल, हे सारणाचे आपण जे छोटे लाडू केले ना त्याच्यातलं थोडं थोडं मिश्रण काढून बाजूला ठेवत आहे आणि छोटे छोटे गोळे करत आहे. बस इतकंच आपल्याला करायचं आहे. आणि अगदी तुमच्या बटाट्याच्या चकत्या हे मोठे असेल ना, मग हे सारणाचे गोळे असे मोठे असतील तरीसुद्धा चालेल. आता तुम्ही म्हणाल मोठे गोळे ठेवले तर काय होणार, तर ठेवू शकता. पण आता आपण आणखीन एक पुढे एक प्रोसेस करणार आहोत. त्याच्यामध्ये ना जर सारण जास्त असेल तर बाहेर निघण्याचा चान्सेस असतात, म्हणून जर मध्यमच असं सारणाचा गोळा ठेवायचा. सर्व बटाट्याच्या चकत्यांवरती सारणाचे गोळे ठेवून झाले आणि बघा दुसरी बटाट्याची चकती घेऊन ह्याच्यावरती ठेवायचे आणि आपल्याला दाबून घ्यायचे. बस इतकंच करायचं आहे. एकमेकांना ना बटाट्याच्या ह्या चकत्या चिटकल्या जातात, बघू शकता. इथं मध्यभागी जे सारण आहे ना ते सगळीकडे पसरलं जातं. बघा आता तुम्हाला इथं बटाट्याच्या आतमधून सारण दिसतच असेल आणि छान प्रकारे एकमेकांना बटाट्याच्या चकत्या चिटकल्यात. असं आपण दाबलं ना हाताने एकावरती एक ठेवून छान सगळीकडे सारण पसरलं जातं.
मग मोठा जर गोळा ठेवला ना तर सारण ह्याच्यातनं बाहेर येतं, म्हणून असे छोटे सारणाचे गोळे ठेवायचे. अगदी पद्धत सोपी आहे बघा, ह्याच्यामध्ये अवघड वाटण्यासारखं काहीच नाही. आता तुम्हाला ह्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं, तर आता तुम्ही ह्या रेसिपीला काय म्हणाल ते मला नक्की नाव सुचवा. पण बरेच जण ह्या रेसिपीला ना दापडा भजी असं म्हणतात बरं का. तुमच्या भागामध्ये जर कुठल्या नावाने दुसरं ओळखत असेल तर नक्कीच मला कळवा. सर्व बटाट्याच्या चकत्या एकावरती एक ठेवून आपण दाबून घेतल्यात बघा. आणि इथं बघा बेसनचं मिश्रण आपण अगोदरच करून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ना एक चुटकीभर इतकं ना खाण्याचा सोडा घालायचा आणि फटाफट आपल्याला मिसळून घ्यायचं. ज्यावेळेस भजी करायची आहेत ना त्यावेळेस सोडा घालायचा, अगोदरच घालून ठेवायचा नाही. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे आपण घातलेलंच आहे. हवं तर तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकता. हळद वापरायची नाही, नाहीतर लालसर अशी आपली ही भजी होतात म्हणून. आता बघा, जे आपण बटाट्याचं करून ठेवलं होतं तर एक घ्यायचं आहे आणि बघा ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये असं घोळायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. बस इतकंच करायचं आहे. कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं, अगदी छान गरम झालं आहे. आणि बघा हे ना ह्या पद्धतीनं असं आपल्याला तेलामध्ये सोडवायचं आहे. कड्या पहिल्यांदा ज्या आहेत ना त्या बेसनच्या मिश्रणामध्ये डुबवून घ्यायच्या आहेत, म्हणजे तिथनं आपलं मिश्रण हे बाहेर येणार नाही, पॅक होईल का नाही म्हणून, कारण आतमध्ये आपलं सारण आहे का नाही म्हणून. आता मस्त दोन्ही बाजूने आपण छान हलका तांबूस रंगसपर्यंत परतून घेऊयात, म्हणजे आतला जो बटाटा आहे तो चांगल्या प्रकारे शिजायला हवा का नाही म्हणून. आणि बघा अगदी छान फुललेत का नाही. पण नेहमी बघा कांदा भजी करतो, गोल भजी करतो, बटाट्याची भजी करतो, पण आज जरा ही आगळी वेगळी दापडा भजी केलेली आहेत बरे का. जे की तुम्ही ह्या दापडा भजीसोबत मिरची घेऊन खाऊ शकता, किंवा मुलांसाठी खायला द्यायचं असेल ना तर सॉससोबत खायला देऊ शकता. अगदी माझी मुलंसुद्धा सॉससोबत आवडीने खातात बरं का. आता बघा पहिली जी बॅच होती ती आपली तळून झाले, काढून घेतले. चाळणीवरती टिश्यू पेपरवरती काढायचं, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघलं जातं. शिवाय ना हे तेलकटसुद्धा होत नाहीत बरं का. आणि दुसरी बॅच तेलामध्ये सोडलेली आहे. अगदी सोपं आहे, बिघडण्यासारखं काहीच नाही. नेहमीची भजी खाऊन कंटाळला असेल तर अगदी आगळी वेगळी ही सारणाची भजी करून बघा. आतमध्ये मसाला असल्यामुळे ना अगदी जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही ही भजी वाढू शकता. मस्त खायला लागतात तोंडी लावण्यासाठी बरे का. शिवाय आता सुट्ट्या पडलेल्याच आहेत मुलांना, संध्याकाळच्या वेळेस काही ना काही खायला हवं असतं. तुम्ही नक्कीच हे दापडा भजी करून ना मुलांना सॉससोबत खायला देऊ शकता, अगदी आवडीने खातात बरे का. आणि बघा नेहमी जी आपण भजी करतो ते सुद्धा इथं दाखवत आहे मी, म्हणजे बटाट्याच्या चकत्या घ्यायच्या, ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून द्यायच्या बस. आणि मस्त प्रकारे आता हे पलटी करून आपण हे तळून घेणार आहोत. गॅस मध्यम ठेवलेला आहे. आणि बघा अगदी छान हे सुद्धा आपले जे भजी आहेत ना ते फुललेत बघू शकता इथे. आणि मस्त रंग आला की आपण तेलाबाहेर काढून घेऊयात. ह्याच्या आतला बटाटा कसा शिजलाय किंवा हे कसे तळलेत ओळखायचं सांगू का. तेलामध्ये टाकल्या बुडबुडे जास्त येतात, ज्यावेळेस हे तळले जातील ना त्यावेळेस ना बुडबुडे कमी होतात, मग तळलेत असं समजायचं. मग तेलाबाहेर काढून घेऊयात. आणि भजी म्हणलं की मिरची हे आलीच. इथं मिरचीसुद्धा मी तळून घेतले. तुम्हाला म्हणलं होतं बघा ही भजी तेलकट होत नाही, बघू शकता भजी तेलकट झालेली नाही, अगदी छान टुणटुणीत फुलले का नाही. अगदी बघूनच खाऊशीसुद्धा वाटत असेल तुम्हाला. आणि अगदी पावामध्ये सुद्धा तुम्ही हे दापडा भजी ठेवून खाऊ शकता, मस्त लागतात पावासोबत पण बरं का. आता तुम्हाला वरून तरी दाखवलं, तुम्हाला एक कापून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल नेमके हे कसे झाले. तर इथं ना मी सुरीने कापून दाखवत आहे, कारण ते व्यवस्थित दिसतील ना तुम्हाला म्हणून. अगदी हाताने सुद्धा तोडून घेऊ शकता. आणि वाव बघू शकता आतमध्ये सारण बघा, नंतर बटाटा, नंतर हे बेसनचं मिश्रण. जितके दिसायला सुंदर दिसतात ना त्याच्यापेक्षा खायला भारी जबरदस्त लागतात बरं का. नक्कीच करून बघा. आणि नेहमीची आपण ही भजी करतो ते सुद्धा मोडून दाखवली. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.